नमस्कार मित्रांनो, देवदत्त मोरे डीएम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज बऱ्याच दिवसानंतर आपले आवडते ड्रायव्हर सप्तहिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या मित्रांनो गोट्यावरती आलोय. नाना आहेत आपल्या बरोबर. नाना नमस्कार. नाना काय सांगाल, आज तेजा मैदानावर गेला नाही, कधीच नियोजन नाही, काल गेलतो. हा. काल गेलता, काल शिवनेला मारला होता. बर. आणि आता 4-5 दिवस आराम आहे. 4-5 दिवस आराम होत. हो आता कलेडोनला एक नंबर केला ना. हो कलेक्ट अजय शेठचं घरचंच मैदान होतं. हो झालं तुझा. काय सांगाल, तिथला आनंद काय होता? काय अजय शेठ काय म्हणले? आनंद म्हणजे सर होते तसा त्यावेळेस सरांच्या एक बार शिवनेला गाड्या तिन्ही एका ठिकाणी पळाल्या होत्या. बर. तसंच आज त्या दिवशी झाले आज 3 गाड्या पाहिजे. बर. म्हणजे एकाच सेमीमध्ये अजय शेठच्या तिन्ही गाड्या एकाच सेमीमध्ये होत्या? नाही, 3 गाठात 3 म्हणजे फुटून लागले होते. तिन्ही गाड्या एका फायनलला राहिल्या. बर बर. आणि फायनल अशी जी टीम चाकुऱ्या निघाल्या की 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अजय शेठच्या 3 गाड्या तिन्ही बी गाड्या या फायनलला अजय शेठच्या लागल्या. लागल्या. अजय शेठचा मग आनंद काय होता त्यांच्या? आनंद सगळ्यात मोठा झाला म्हणजे बाद झाले एवढे हा. झालं म्हणजे नाना तुम्ही जे बोलला होता की सरांसारखं आपलं झालं पाहिजे हा. ना, तसंच झाले. म्हणजे सगळ्यात मोठा आनंद म्हणजे झाला. म्हणजे जवळपास घरच्या तिन्ही बी गाड्या आणि गावचं मैदान. हो. म्हणजे आनंदच वेगळा असतो. हो. अजय शेठ सर काय सांगाल? अजय शेठ देव माणूस होता, ते एकदम वगैरे काय सांगायला हा. फक्त माणूस असा की जे चर्चेत येत नाही माणूस, बरोबर आणायला लागतं मला त्यांना. बरोबर. मग ती कधी पुढे पण येत नाही, ती कधी नाही. मैदानात बी नाही, काय असेल ते तुमच्यावर सगळं असतं. मैदानात जरी असलं तरी आपण म्हणलं ना भाऊ चला बैलापाशी. हा. बैलापाशी येणार बसणार पण म्हणणार नाही की भाऊ आपण असं करू तसं करू. हा. पोरांनी सांगितलं तरी म्हणणार चला काय हा. पाहिजे तुम्हाला याचा घेऊन जाऊ. हा, हा. म्हणजे ती सरांची जागा जी होती ती जागा तिथे सरांच्याकडे आठवून देत नाही. बरोबर ना. हो. म्हणजे जिथं सरांचा आणि तुमचा एक जिव्हाळ्याचा विषय होता, हो. त्या पद्धतीने माझ्या शेठचा तुमचा संबंध आहे. हो. काय तुमचं थोडक्यात भावाचा संबंध आहे हो. तुमचं? आता बघा सगळी पोरं रात्री जो यात्रा होती त्यांच्या तिकडे, हा. त्या दिवशी झाली काल एक यात्रा होती. हा. तर रात्री काल त्यांनी सांगितलं नाना बैल पळून 12 वाजता घरी 1 वाजता पण हा. तुम्ही आल्याशिवाय आम्ही पोरं जेवणार नाही. पोरं बरं. एकटं तुम्ही येऊ नका, पोरं सगळी घेऊन आलाच. बरं. म्हणजे जेवढी आपली टीम रोज हा. बरोबर असते. रात्री जवळ 15-20 जण आम्ही रात्री गेलो जेवण करून. होय. ते तुम्ही तोपर्यंत असं जेवण केलं नाही त्यांनी? नाही जेवलो. 11 वाजता आम्ही तिथं पोहोचलो, जेवण केलं, मग आमच्या संग जेवले ते, मग म्हणलं जाऊ. होय का? हो. सगळी जेवण केल्यानंतर सोडलं तुम्हाला? हो. ते तुमचं जिव्हाळ्याचं हे ते तुम्ही आता कुठंतरी या बैलगाडी क्षेत्रात बरीच माणसं तुम्ही कमावलेत. हो. तुम्ही तेवढं केले पण बैलगाडी क्षेत्रामध्ये. नाही, आता आपलं- बरेच नाना आत्ताच हे नाव झालंय, सगळं झालंय, पण बऱ्याच लोकांना कसं असतंय, जुना आपला इतिहास माहित नसतो. बाबा आपण कुठे आलो नाही तर तुमचा पहिला स्ट्रगल असेल. बरेच तुम्ही वाईट दिवस काढले. सुरुवातीचा काय सांगाल? म्हणजे बैलगाडी क्षेत्रात ते सुरुवातीला तुम्ही काम काय करायचं? सुरुवातीला आपली शेती करायचं असेल आमची. शाळा काय सोडलेली, शाळेत जातच नव्हती. हा. शेती परत असंच आपलं कुठं विहिरी याच्यावर कामाला जायचं. म्हणजे त्यावेळेस जेवढे खरतर कामं तुम्ही केले, ती विहिरीवर याच्यावर जायचं कामं तुम्ही ते त्यावेळेस करत होता. तिथनं बैलगाडी शर्यतीची म्हणजे सुरुवात तुमची नाना कशी झाली हो? कुठनं तुम्हाला नाद लागला? आमची घरची बैल होती पहिले पळायची. बर. त्यावेळेस जायचं, पण आम्हाला कासर कुठे त्यावेळेस आता त्यातलं म्हणजे काय ना, पहिले कसं होतं की गाडी पळाई गेली हा. की ती शिपायची आहे तिकडपर्यंत एकानंच खांद्यावर घेऊन थांबायचं. बर. हा. डोक्याला काय नसलं तर हात लावून देत नाही. बरोबर. पहिले लोकांचं तसं होतं ते. नाही आता काय चकडीला कोण हात लावून देतो, डोक्याला हे असल्याशिवाय कोण टांग्याला हात लावून देत नाही. हो. मग सुरुवातीला नाना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा गाडी कुठली पळवली? सुरुवातीला पहिली एक वेळ घरची गाडी पळाली, बाहेर गेली गाडी. बर. म्हणजे बैल दोन्ही ठाम कडन होती, दोन्ही साईड, एक उजवी डावी, कोणी कोणती गाडी आपापला खान थांबला. पण अनुभव कमी असल्यामुळे पहिल्यांदा गेली माय म्हणून बाहेर गाडी. बैल कट करायचं कळालं, गाडी सकाळी तिच्याकडे रामथोडीच्या आड्यात बसली. परत तिथं मार खाल्ला म्हणजे परत रेसला अशी बारकी खोंड बघायची घेऊन जायची, पळवायची. परत त्याच्यानंतर असाच विहिरी कामाला सायकली जायची कुशेगावला. सायकली जायचं? सायकली बारका भाव आणि एका सायकली दोघं जायचं. तिथे गेलो, राजापूरचं ते आलं म्हणजे ड्रायव्हर काय नाही त्यावेळेस, जोगू ड्रायव्हर, विसापूरचा आशिक ड्रायव्हर, ललित सगळी बसली होती. तर ती म्हणजे नाही, कारण त्यांच्या डोक्यात तिकडे गाडी बाहेर जाते आणि तिकडे खडकी मलोडीचा अड्डा होता. मग राजापूरची मला तिथं आली विहिरी, तुला किती हजेरी आहे म्हणजे, तेव्हा किती हजेरी विहिरी? 60 रुपये. बर. 60 रुपये दिवसाचे?
दिवसा 60 रुपये आहेत. बर हा आणि अंगावर जर घेतलं केव्हा 70 पडायचे केव्हा 80 पडायचे, नाही तर अंगावर घ्यायचं. बर आणि आम्ही ते सगळ्या गाड्यात वीर कामावर घ्यायचं आणि तिथे गेलो ते मला हजेरी ती 60 रुपये ना, तुला 60 रुपये देतो, पण म्हणलं तुला यायला लागला. बर गाडी आणायसाठी हा. 60 रुपये. मग त्याच्यावर तिथनं आलं, हा. अड्ड्यावर गेलो आणि अड्ड्यावर गेलो आणि तिथे 1 नंबर केला. बर बाहेर कुठलं जाणाऱ्या मैदान गाडी होतं? राजापूरच्या बैला. राजापूरच्या वेळेला दोन्ही ते- बैल बाहेर जाणार, पहिलाच बोलाल तुम्ही. बैलाच गोला म्हणजे बाहेर जाणाऱ्या गाड्या बैलांवर बसून तुम्ही एक कुठल्या नंबर. ड्रायव्हर बसत नव्हता, तुम्ही बसला बसलो. तिथे 1 नंबर केला. आणि परत दिवसा असेच बाहेर शक्यतो बाहेर जाणाऱ्या गाड्या मला हा नाही बोलावी, बर त्याच्याच बसाच. तेव्हा काय 40-50 रुपये मिळालं, खुश. 40-50 रुपयेच मिळायचे. मग तिथपासून- त्या राजापूरच्या गाडी त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे बक्षीस बी तिथं कमीच होती. हा, तिथे हा. बक्षीस किती वाटते, 1,500 का 1000 असंच काहीतरी होतं. मग त्यावेळेस मला तिथे 100 रुपये बक्षीस मिळाले. बर 100 रुपये बक्षीस फक्त मिळालं होतं. हा. त्यावेळेस दिवस असा काळ होता. आता काय आता मार खाल्ली तरी 10,000 घेऊन जाते का 5,000 घेऊन जाते. हं. मग तिथनं नंतर तुमचा आता सगळ्यात मोठा गुलाल म्हणजे तुमचं, तुम्ही आदत मध्ये पुशेगावला 1 नंबर केला होता. हो. ते आठवून काय सांगाल ते? त्या गाडीवर मी बसत नव्हती आणि आपाई म्हणली चल आता मुली नाटक करू नको. हा. आपाजी नाटक एवढी घेतली नव्हती, आलो पुशेगावात जाऊन सारखा बसायचं ना, हा, हा. त्याच्यामुळे आपली ओळख झाली. मग ते गेलो, मग आपण मुली घातले कोणाला बारकीच नव्हते. मी गटाला जातच हा. नव्हतं, बळबळ नेली त्याने मला ओढून बसवली. हा. गट काढला कोणानं सुट्टा, बर गट काढला की जरा आशा लागली, हा. गट काढलाय आपण, सेमीला गेलो. हा. सेमी वासरान सुट्टा काढला होय. आणि फायनल होता दुसरी दिवशी. दुसऱ्या दिवशी फायनल झाला. फायनल दुसरी दिवशी. आता म्हणलं काय आपला शेवट नंबर होईल. मग तिथे गेले, सुट्टाच कोणाने 1 नंबर केला. बर तिथनं जे परत माणसाला लक्षात आलं की लय जण परत गाड्या आणायला सांगायला. मग तिथनं म्हणजे खरं सुरुवात झाली तुमची मला. त्याच्यानंतर मग ते आपल्या जुन्या काळातली टॉपची बैल कुठली कुठली पळवली तुम्ही? जुन्या काळात बरेच रत्न्या म्हणून होता, इथं दुधात एक बैल होता, दुधनवाडीत हौशा म्हणून बैल होता. बरीच बैल आहेत, चांगली चांगली बैल पळवली. मग त्यावेळेस नाना त्यावेळेच्या काळामध्ये अशी टॉपची गाडी तुम्ही म्हणजे पळवलेली असं बाबा की खरंच या गाडीला बाबा एवढं जबरदस्त स्पीड, अशी कुठली गाडी पळवत होती जुन्या बैलातली? पहिल्या गाड्या ठाम पळत होते असे. आता ते वाघऱ्या ही त्या काळात पळत होती, बॅटरी. हा. आणि ती बैल जी होती ठाम, त्याच गाडी 1-2 नंबर त्यातच व्हायचा. बर म्हणजे फिक्स ठरलेल्याच गाड्या Fix गाड्या असायच्या. त्यावेळेस नाना आणि जवळ त्यावेळेस कसं होतं, आदत विदत तेव्हा काय नव्हतं. असं एखादा आदत वासरू घासले बिसले की त्या हम्म. वासराचं लय कल्याण व्हायचं. तेव्हा आदत मैदानी तसलं काय नाही. सगळी ओपन मध्ये. ओपनला आदत जर ओपनला पळायचं. मग त्यावेळेच्या बऱ्याच गाड्या तर तुम्ही जुन्या पण पळवल्या त्या. ते नावीचं वजीर वगैरे ते नंतर परत ते लेट बैल पळाला. त्याच्या अगोदर मी गाड्या पळतो. नावीच्या वजीरच्या टायमाला बी मुंबईला गेलो, असा पूर्ण डोक्यात घेतला नादच बंद करायला. बर पूर्ण 1 वर्ष गाडी पळाली नाही. पळवलीच नव्हती. आणि अचानक शेटने सांगितलं, 15 शेटने, पंढरी शेटचा फोन आलता ना त्यावेळेस. या तुम्ही कुठं चाललाय म्हणजे, चाललो टँकरवर पाण्याच्या गाडीवर होतो. बर हा. म्हणली त्या शिपायाला पण करून म्हणलं संध्याकाळ टाकू जरा काम आहे. बरं म्हणलं टाकायचं. तिथे गेलो रेस केली मी. पंढरी शेटचं तुमचं नाना कसं कॉन्टॅक्ट झालं होतं त्यांच्याविषयी काय सांगाल? 15 शेटचं माझं कॉन्टॅक्ट आवराडच्या अनिलनं करून दिलं. बर हा. आणि जे काय झालं, माळशिराच्या अड्ड्यात गेले, 2 अड्डे होते. तर ते एका अड्ड्याच्या त्यांनी मार खाऊन आले, पुढच्या अड्ड्यावर आले आणि मला ड्रायव्हरना गाडीवर हाणतो. तारुकचा कोंड आणि अनिल बशी कोंड पोहोचलो. ती गाडी तिथं हाणली, गाडी राहिली फायनल. बर हा. एकच केला त्यांनी. 1 नंबरच केला तिने. मी केल्या माझं त्याची ओळख नव्हती. परत एकाची आणि अनिलनं मग मला पाठवलं. पंढरी शेटकडे गेला होता. तिकडे गेलो, ती जवळजवळ तिकडे 10-12 वर्ष तिकडेच काढली. 10-12 वर्ष तुम्ही म्हणजे मुंबईला बिनतोडला याला. हो. पंढरी शेट म्हणजे त्यांचं अजून क्षेत्रात नाव बी तसं आहे हो, म्हणजे लय रॉयल माणूस काय म्हणून. माणूस 1 नंबर माणूस. बरं. हो. त्यानंतर आता चालू सीझन मध्ये आता आपल्या तेज आता आहे दावणीला. आपला हे नाग्यान बदला काय दिला होता? दिला अजून एक चालू मोठी खरेदी करायची. आता एक टॉपची चांगली खरेदी करायची. करणार मधला एक आपला काळ आता तुम्ही बऱ्याच वेळा सांगत असता की ज्या बैलांना आता खरोखर तुमचं नाव केलं, बकासूर. बकासूर बद्दल काय सांगाल? जो काही देवगुणीच बैल आहे, त्या बैलाविषयी सांगली एवढं कमी झालं. त्या बैलात पुढील बैल होणारच नाही असं. होणे नाही तसं. त्याचं वैशिष्ट्य काय नाव ना, तुम्ही आता सुरुवातीपासून त्याला पळवला असं वेगळं पण काय होतं जाणवतं त्या बैलाचं? बैल थोडक्यात ते देव अवतार असल्या की तसं.
तर ते देव अवतार असल्यागतच आहे. कारण का त्याच्यावर जो वाद झालाय त्या हट्टानं बरोबर पुढच्या अड्ड्या सीमेला ते येणार त्याच्यात. बर म्हणजे मागून घेतल्यागतच येते त्या सीमे. ऑटोमॅटिक ती गाडी बैलावर तुम्ही अजून किती जरी दिवस गेले तर तुम्ही सांगत असता की आपला बैलावला जीव आहे बापा सुरू. त्याच्या पायाला आता दुखापत झाली तर फोन वगैरे केलता का तुम्ही? केलता की मामाला फोन केला. मामा म्हणजे चांगला झालाय. काल बी पोरांची गाठ पडली होती म्हणजे झालाय बैल चांगला म्हणजे चांगला. काय त्या बैल म्हणजे खरंच देव आहे. देव आहे. ते कसं म्हणजे त्या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे थोडक्यात म्हणतात ना की त्या बैलात असं कुठलं पाळणाऱ्या बैलासारखं काही नव्हतं तरी त्या बैलाने एवढं नाव केलं त्या बैला. त्या बैलांना नाव चांगलंच केलं. पण मागच्या वडापावले बैल बिघडवून टाकला. एवढं आहे. भरपूर बैल बी पळतोय अजून पण एवढा पळतोय 1 नंबर मध्ये पळतोय बैल पळतो एवढे नाना. त्यावेळेस थारचं काय एक म्हणजे ऐतिहासिक पहिलंच मैदान झालं होतं मायबॅज आणि बकासूरने 1 नंबर केला होता. काय हो त्यावेळेस त्या मैदानातलं काय सांगाल थोडंसं? या मैदानानं सांगेल एवढं कमी. कारण ते म्हणायचं आता निकाल कोण घेते पण त्या बैलाची मला खचफोड माहिती होती. कुठं आपण काय केलं निकाल घेणार ते आपल्याला त्या बैला घेणार. नुसत्या पुढच्या 10 फुटा सोडला होता. बरोबर निकाल घेतला. फायनल गाडी जरा मागच पळत होती. हो कारण तिथं जर अंतराने निकाल घेतला तर पास झाली असती गाडी म्हणजे. पुढच्या 10 फुटात निकाल घेतला. त्यावेळेस कुठेतरी तुमचा अनुभव कामी आला होता. तुम्हाला बैल पळतो पण तेवढं वैशिष्ट्य बैल कधी का अजून असा पूर्ण नाही द्या. त्यांनी काठीनं हाणायचा ना आपण हाणता तेवढा देणार. बैल तुम्हाला बैल जरी भेटतो पूर्ण जरी आलं दिसली तरी दुकान आधीच उभं करतो. बैलाविषयी काय ते सांगेल एवढं कमीच. तिथनं आता नाना सुरुवातीचं काय ते आतापर्यंत बराच बदल झाला. बरीच लोक तुमच्यावर बैल बी असाच वजीर करायचा. वजीर बी असं चॅलेंज देऊन गाड्या मारायच्या नावीचं वजीर. त्यावेळेस आता युट्यूब नव्हते त्यावेळेस युट्यूब असं तर तो बैल असाच गाजला असता. जुन्या बैलांचं गाव लय म्हणजे आता पहिला आपण एवढ्या जणांच्याकडून ऐकलं चांगली होती. मोठा लक्ष आहे बारका लक्ष ती गाडी आहे की एवढी टॉप मध्ये पळायची. वजीर तर असं होतं की गाडी सरळ पळून मार खायची. बैल जर असा झोगारा खाऊन जर हात आला शर्यतीला त्याने दुसऱ्याने किती लांब पळू. बर एकटाच गाडी घेऊन निकाला घालणार. म्हणजे तास पलटी करून जर आत आला ती किती पळायची त्याला ती माफच राहत नाही. होय का? काय म्हणजे वैशिष्ट्यच म्हणायचं. आणि मुंबईत त्याला पब्लिक टोटल म्हणायचं वजीर वाय तरी डुलला पाहिजे. बाहेर जाणं आता आला की मग म्हणते ती वजीरची शर्यत म्हणायला. म्हणजे आपण म्हणतो असतो की गाडी सरळ पळावी. आपण काय म्हणतो की आता काय म्हणतो ते सरळ गेली पाहिजे. एवढी नक्की असली तरी त्याला काय ती बैलाला ग्रीप झाली पाहिजे. त्यास वाढणार 50 पुढे वाढायची 50 मागे लावायची. त्या बैलाला तिथे जागेवर बॅलन्स घालायची. बरं वैशिष्ट्यच म्हणायचे. म्हणजे लोक म्हणतात सरळ पण त्यावेळेस लोक म्हणायचे बाबा वजीरची गाडी व्हायची तरी झोला हवा. तुम्हाला सांगतो सासवडला गेलतो तर त्यावेळी मी म्हणजे दारू लई प्यायचो. सचिन शेटकडे 15 शेटकडे दारू घेऊन ते सचिन शेटकडे बैल घेता गेलो. गाडी सुट्टी झाली आमची सासवड फाटीवर. बिंदोड म्हणजे बंदीत चाललेलं आहे. वजीर खालनं पळालंच नाही. वजीर असं बाहेर गेलं परत आता आलं तर त्या गाडीने 4 टांग्याचा आम्हाला अंतर टाकलं बिनजोडला. सगळी म्हणली गेली जे रे. पण मला त्या बायला विश्वास होता एकदा जर असं वडायला लागलं गाडी की ती गाडी धरणार. जसं ती सरळ लागलं का नाही सचिनचे डायरेक्ट म्हणायचं काय झालं तरी शरीर वजीर करणार. पब्लिक म्हणा नाही एवढा अंतर तुटतोय म्हणजे 4 सुतात जाऊन गाडी तोंड घातली. 4 टांग मागं पळून पण देव दाखडापासून दुसऱ्याच उडीत बैल कव्हर केली गाडी. वैशिष्ट्यच म्हणायचं. त्या बैलाचा काय एवढा पण नाही. म्हणजे तसं असं पळणारा कोण नाही आता. म्हणजे ओव्हरटेक म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर एवढं 3-4 टाक्याचं अंतर सोडायचं म्हणजे नाना जोक नाही काय नाही अंतर आणि चांगल्या गाडीत तोडायचं पण. सचिन शेटकडे बी नाना किती वर्ष गाडी तुम्ही चालवली? बरेच दिवस चाललाय त्यांच्याकडे 4-5 वर्ष गेला असेल. त्यांच्याकडे कुठली बैल त्यावेळेस? परत वजीर केला त्याच्या आधी दुसरा बारका लक्ष त्यांचा. बारका लक्ष त्यांच्याकडे आता अजून घ्यायला बसले पण बैल त्यांना अजून मिळाला नाही. म्हणजे तसं त्यांच्या मनासारखा बैल लागे ना. म्हणजे आता तेजा आपला आहे ना हे जे कशी काय खरेदी केली होती काय तेजाला कुठं बघितलं तुम्ही पहिला? ओळखीच्या आंध्रवडच्या बर त्याची खरेदी केली. दोन्ही खांदी पळतो तेजा? मला तेजा सुरुवातीला एक खांदी. एकाच खांदी पळत होता? एक खांदी बैल सुरुवातीला आतला. बर. आणि आमच्याकडे आल्यापासून दोन्ही खांदी बाहेर निघतो. दोन्ही खांदी बाहेरनं पळतोय. पब्लिकला आल्या आत नाही काय ना सरळ.
ते पळताना आपण बघतो म्हणजे तो असा अजिबात पब्लिकला भिवून दबत नाही किंवा काय नाही. कसं आहे, माणसानं खुल्या मनानं पुढच्या माणसाने वस्तू दिली, खुल्या मनाने घेतली तर यश येत राहतं. त्यांचं कसं होणार कॉन्टॅक्ट झालं होतं ते पण लोक इथं आले होते तुमच्याकडे मुक्कामी पण होते. असंच फोनवरच बोलणं झालं होतं. ती बी डायरेक्ट नाही, तिथे ती पप्पू मलाना म्हणून आपलं जोडीदार खास कादराबादचं संभाजीनगर. ती गेलं मला म्हणे नाना तू म्हणते जा बैलापाशी मी आलो इथे. ते माणूस काय म्हणते बैल द्यायचा नाही. बर आणि बरं म्हणलं आता द्यायचा नाही म्हणलं आधी परत त्यानं पप्पू मला परत फोन केला. नाना परत मला म्हणते गेलाच नाही. त्याने केला व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉल केला मला बैल धावला, हेच का बैल तर म्हणलं हेच. एवढ्या त्या शेटनं म्हणजे त्या माऊलीनं आवाज वळखला, म्हणजे कोण बोलतोय तर म्हणला विठ्ठल नाना. म्हणला दे इकडे मला नाना तुम्हालाच बैल घ्यायचंय म्हणून मला घ्यायचंय. दिला म्हणला नाना बैल तुम्हाला पाहिजे म्हणले की डायरेक्ट देतो म्हणले. पप्पू मला म्हणला कसं काय, पप्पू मला नाही ठरवला बैल. हे बैल म्हणजे आपल्याकडून रुपये घेतला नाही सर काय नाही, आधी बैल पळीला बैल डावीचा हे आम्ही डायरेक्ट त्याला उजव्या खांदानं पळवलं गरणिकीच्या राजावर. तिथं राहायला बोलावलं, त्याच्यात आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे देऊन टाकले. मग ते मालक बी म्हणत होते की बाबा बरेच जण मागे लागले, बऱ्याच जणांनी मोठ्या रकमेला त्याची मागणी केली पण दिला नाही हो नाना. ते डायरेक्ट म्हणले आमचा बैल देतच नाही, पण तुमच्या एका शब्दावर त्यांनी बैल दिला. अजून मी आता त्यांची इथं प्रकार आम्ही तिकडे यायला नेणार आहे. पहिला गाव आहे ना त्या माणसानं त्याचा किती म्हणा 21 लाखाचा गोठा बांधला बैलासाठी. 21 लाखाचा गोठा बांधला. 21 लाखाचा गोठा बांधला. जोपर्यंत येत नाही तोवर म्हणला मी त्या गोट्याचं पूजन मी करणार नाही. काहीच नाही, दुसरा बैल बांधणार. म्हणजे त्याच्याला तुम्ही आता तिथे घेऊन जाणार कारण त्यांनी शेवर सगळं माणसाचं सोय केली सगळी टोटल. त्यांनी आता गोठा आहे असं करून ठेवलाय, जो बैल जात नाही तोवर काय म्हणजे येणार आहे तिकडे. कुठेतरी तुमचं पाय त्यांच्या डोक्यात आहे की बाबा नानांचं आपल्या गोठ्याला लागलं पाहिजे. मी त्यांना म्हणलं होतं की जावा बैल भरून देते तुम्हाला, गाडी देते जावा. नाही तुम्ही सगळे आला पाहिजे. मग मी ज्याची आता परत आली की मग जायचं तिकडे. तुम्ही आता बैल घेऊन जाणार आहे त्याच्याला आता तरी म्हणजे आपला आता सीझन कोणा संपत आलं ते आहे. कुठंतरी नाना काय हो की म्हणजे एवढी तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात माणसं कमावली ती, भरपूर लोकांचं तुम्हाला प्रेम भेटतंय. भरपूर लोकांचा फॅन फॉलोवर पण एवढे झालेत म्हणजे एखाद्या मैदानात असला फॅन पॉवरच्या आहे ना. तुम्हाला आता उघड सांगतो की त्यांच्या आपल्याला म्हणजे वस्तूच लागते, कुठे काय लागणार आपल्याला एवढं आहे. त्यांच्या आशीर्वादानं लागते. म्हणजे हात लावत तिथं सोनं होते म्हणायचं. म्हणजे आता तुम्ही एवढे 2-3 बैल घेतली पण कुठला बैल फेल गेला नाही. प्रत्येक बैलांना तुम्हाला ज्या दावणीला गुलाल घेऊन दिला. कुठेतरी लोकांचं प्रेम आहे, तुम्ही पण जपलेलं ती कुठेतरी प्रेम देतात. ती काय आपली स्टेट नेत नाही, आपण त्यांची घेत नाही. कसं एवढं 2 शब्द वाढ बोलले एवढंच आहे सांगा. बाकी बरोबर आहे की लोकांना काय पाहिजे असतं, बाहेर नाना भेटले, नाना भेटले, काय फोटो लोक काढतात जाते. कालच लांबचं नाही तुम्हाला तर कालच आमच्या इथली तरकारीला गाडी जाते चिपळूणला. तरकारी घेऊन गाडी गेली तर तिथे त्या गाडीवर नाव वाचलं त्यांनी बुधू म्हणून. तर त्या गाडीवाल्याला त्यांनी थांबवलं. ती गाडीवाले थांबली, म्हणली का हो, तर ते म्हणले जाऊ कुठलं त्यांची. तर म्हणजे इथं ड्रायव्हर जाऊ म्हणजे आमचं जवळच आहे. त्यांनी त्या गाडीत आंब्याच्या पेट्या घेऊन टाकलं, रात्री पोच केली. त्यांनी नानांना द्या म्हणून. म्हणजे आता संपूर्ण भारतात म्हणा गेलं 13 देशात असं कुठं नाही की जिथं तुमचं नाव नाही, एवढे लोक प्रेम देतात. आता पोशेगावचं एवढं हिंदकेसरीचं मैदान झालं, तुम्हाला माहित असेल मी तुमच्याकडे येऊन गेलेलो, पण तुम्हाला 2 मिनिटं बोलाय पण वेळ नव्हता. एवढी लोक अक्षरशः मित्रांनो त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो ना, तर जवळजवळ सकाळी ज्यावेळेस गटाला गाडी पळून आली, नाना जसं तिथं पिकअप मध्ये थांबलं होतं, अख्खा दिवस जवळजवळ 4 ते 5 तास लोक नुसतं फोटो काढत होते. नाना तेवढ्या वेळ कोणालाच नाही म्हणलं नाही, एवढ्या वेळ नाना तिथं उभं होतं, प्रत्येकाला फोटो काढून दिला, प्रत्येक जण येत होता, नाना करत होता. लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळे लोक त्या ठिकाणी होते. एवढं मित्रांनो विचार करा, 3-3, 4-4 तास एका जागेवर उभं राहून नानांनी त्या ठिकाणी सगळ्यांना फोटो वगैरे काढून दिलं. एवढा जिव्हाळा नानांचा आणि प्रेक्षकांचा किंवा त्यांच्या चाहत्यांचा झालेला आहे. काय सांगाल नाना? सगळ्यात मोठी आपली इस्टेट हीच माणूस, हीच आपली इस्टेट आहे. बाकी काय आहे. मग आता नाना एक 2 मेला मोठं हिंदकेसरीचं मैदान येते कोरेगावचं. कोरेगावच्या मैदानाविषयी काय सांगाल? कोरेगावला काढणार आहे. कोरेगावला आणि आपलं गरीब एखाद्या बैलवाल्याला देणार आहे. गरीबाच्या बैलावर आपलं हिंदकेसरीचं मैदान त्याच्या पाळणार. अजय शेटने सांगितले नाना गटाला मार खावायचा.
आपल्याला काय बैल ते विकायचा नाही काय नाही, फक्त की आपल्याला कोरेगावला बैल काढायचा फक्त, की पण गरीबाला द्यायचा. बर. आणि वायदी कोण नाजेशीट कोणाकडून घेत नाही. त्यांचा काही विषय नसतो. काय काय जण म्हणजे म्हणायचे की अशी वायदी घेते तशी घेते, पण सगळं खोटं आहे. कुठंतरी म्हणजे ना असं लोकांचं असं ही होतं की ते आता आपण माणुसकी खातीर किंवा आपल्या ओळखी खातीर एखाद्या 2 नंबरच्या बैलात किंवा गरीबाच्या बैलात बैल लगेच माणसं लगेच काय म्हणतात, बाबा वायदी घेतली मग तुम्ही असंच पाळा. पण माणसं त्या गोष्टीचा विचार करत नाहीत कुठे, की बाबा काहीतरी संबंध असतात, कधी कधी बैल द्यावा लागतो. संबंध जपलं पाहिजे तो. संबंध सगळं तोडून चालत नाही त्यांना, पण ते माणसांच्या डोक्यात येत नाही. बरोबर आहे. आता काय माणूस प्रत्येक हा माणूस कसा आहे, प्रत्येकाचा वेळ येणार आहे, एक चान्स प्रत्येकाला येतो, पण बरोबर आहे ते आपण बी त्याचा लय करून उपयोग नसतो. त्याला दिलीच पाहिजे, दिवस प्रत्येकाचा येणारच आहे. बरोबर आहे. आज एखाद्याचा पळणं, उद्या एखाद्या गरीबाचा एक नंबर आज एक नंबर करते ती, उद्या मार खाते. शेवटी कसं आहे, प्रत्येक जणांना स्टार पाहिजे. बरोबर आहे की, नाहीतर मी जाईन तिथे मॅच एक केला पाहिजे, नाही जास्त चालत नाही. तसं होतच नाही. मग बाकीच्याने काय करायचं ते तर आहे. प्रत्येक जण घेतो ना कधी असं. आता ही बैलगाडी क्षेत्र असं आहे, कधी कोणाचा दिवस बदललेला सांगू शकतो. आज आपण एखाद्या गरीबाला बैल दिला, त्याचा उद्या 1 नंबर मध्ये पळेल, तेव्हा आपल्याला उद्या बैल देईल. कुठेतरी असं ही करून चालान बैल काढणार बर. पण ती पोरं म्हणले नाना गावाच्या शेजारमध्ये आम्हाला बैल पाहिजे. बर. तुला म्हणजे जावा बैल. बरोबर. नाही म्हणता येत नाही. जसं जिवाळ्याचं आपलं आता आपला पळतोय म्हणून आपण त्यांना नाही म्हणणार हे करणार. आणि ज्यावेळेस त्याचा पळायला लागेल तेव्हा आपल्याला तिथे जायला आज वाटणार. बरोबर आहे. हक्कानं आपण मागू शकतो. तेवढं ते पोरं मला म्हणली नाना तुला वायदी गेली, मला वायदी गेली काय नाही. त्या पोरांनीच आमच्या नावा पावती माझी एकट्या आमच्या टाकून तुमच्या मालक दोघांच्या नावा पावती. नाना आता ही कोरेगावच्या मैदानाचा एवढा इतिहास आहे, काय सांगाल मैदानाविषयी? मानाचं मैदान आहे, हिंदकेसरी मैदान आहे सातारा जिल्ह्यात. कुशेगाव एक कुशेगाव नंतर कोरेगावच. कोरेगाव झाली मैदानच कमी येते. कोरेगाव नंतर मग आता मैदान कमी आहे, यात्रा संपली की मैदान कमी होईल. तर चला मित्रांनो, नानांच्याकडे मित्रांनो आलो होतो. नाना आपल्या बरोबर 2 शब्द बोलले. आपल्या चॅनलवरती नानांची बरेच दिवस झालं भेटून नव्हती मित्रांनो, आणि नानांशी भेटून आनंद वाटला मित्रांनो. कारण अतिशय जवळचे संबंध पण आहेत मित्रांनो, नानांचे आपले घरचे संबंध असल्यासारखे आहेत. आणि नाना कधी मित्रांनो म्हणजे नाराज पण करत नाहीत. आलो होतो, नानांची भेट मित्रांनो झाली. काल पण बऱ्याच जणांचे सकाळी पण मेसेज आले, मैदान असल्यामुळे तेजा आहे की नाही, नाना आलेत का नाही. तर मित्रांनो तेजा आरामावरती 24 तारखेला तेजा मित्रांनो पळताना दिसणार आहे. नानांना आणि तेजाला पुढील वाटचालीसाठी आपल्या चॅनलवरती शुभेच्छा. नाना धन्यवाद.